नमस्कार, वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। काल संडे होता, काल संडे स्पेशल मस्त असं बनवलेलं सुक्या सोड्याची सुक्की अशी भाजी बनवलेली। त्यासाठी काय केलेलं आहे, हे अशा पद्धतीचे सुके सोडे असतात बघा, मस्त असे मस्त खडखडीत असतात एकदम, पण ते शिजायला पण थोडासा वेळ लागतो, म्हणून ते थोडा वेळ भिजत टाकायचे असतात की अर्धा एक तास जसं आपल्याला टाइम असेल ना तेवढा वेळ भिजत ठेवा, मग त्याच्याने पटकन शिजायला होतात। नंतर छान भिजले गेले ना, उंबळले गेले पाहिजे चांगले असे। मी आता हे संध्याकाळी करणार होती, त्याच्यामुळे मी दुपारी भिजत टाकून ठेवले होते आणि त्याच्यानंतर म्हणजे मस्त भिजले गेले। मग ते त्याच्यानंतर संध्याकाळी आता बनवायला घेतला आहे व्हिडिओ। त्याच्यामध्ये आता काय केलेलं आहे, कढई ठेवलेली आहे गरम करायला, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। छान तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला एक मोठ्या साईजचा कांदा आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे फाईनली असं चॉप करून, आणि तो तेलावर टाकायचा आहे। छान परतायचा आहे, हलकासा सॉफ्ट होईपर्यंत मस्त त्याला आपला जास्त गोल्डन ब्राऊन एकदम करायचं नाही आहे, त्याला कुठेही जळवायचं वगैरे नाही आहे, फक्त तो सॉफ्ट व्हायला पाहिजे तिथपर्यंत आपण त्याला शिजू द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे टाकलेले आहेत कढीपत्त्याची पाने 4 ते 5, त्याच्यानंतर पुन्हा व्यवस्थित परतायचं आहे। छान शिजू देऊया आपण त्याला व्यवस्थित, हलक्या एकदम ह्याच्यावर ठेवायचं आहे शिजवताना, ही गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही, एकदम लो फ्लेमवर मस्त असं शिजू द्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा याचा कलरही चेंज झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे, हलकासा गुलाबी रंग आलेला आहे। त्याच्यानंतर इथे छोट्या साईजचा एक टोमॅटो टाकलेला आहे, तोही बारीक चिरून टाकलेला आहे, तोही छान परतवायचा आहे, मस्त स्मॅशी व्हायला पाहिजे तोपर्यंत परतवायचा आहे। बघा इथे टोमॅटो छान शिजला गेलेला आहे, थोडासा स्मॅशी वगैरे होतोय, त्याच्यानंतर इथपर्यंत शिजवायचं आहे। आणि त्याच्यानंतर बाकीचं तर थोडंसं जे असतं ना ते शिजतंच, बाकी आपण फोडणी देणार आणि सोड्यांनाही शिजवणार ना, तेव्हा ते बाकीचं शिजून जातं। तरीही कांदा टोमॅटो मस्त सॉफ्ट झाला, शिजला गेलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यावर मसाले टाकायचे आहेत। लाल तिखट टाकलेलं आहे, मस्त झणझणीत असं बनवणं आहे, त्याच्यामुळे लाल तिखट भरपूर टाकलेलं आहे, बाकी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लाल तिखट, नंतर हळद टाकलेली आहे, त्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेली आहे, आणि हे आता मसाले व्यवस्थित आपण कांदा टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत, छान फ्राय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर याच्यामध्ये सोडे आहेत किंवा कोणतीही सुकी मच्छी वगैरे बनवताना त्याच्यामध्ये कोकम हे पाहिजेच, त्यामुळे मी इथे कोकम टाकते आहे 3 ते 4 तुकडे। तुम्ही चिंच वापरलात तरीही चालेल किंवा वरतून लिंबू वगैरे पिळून टाकलात ना तरीही चालेल। आणि त्याच्यानंतर इथे मी आता टाकलेलं आहे जे आपलं गोडं वाटण असतं ना, सुकं खोबरं वगैरे कांदा भाजलेला त्याचं ते वाटण आहे, ते चमच्याभर टाकलेलं आहे, जास्त नाही आहे, कारण का मी इथे सुकं बनवणार आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही टाईप जर भरपूर अशी ग्रेव्ही अशी करायची असेल ना, पातळ रस्सा भाताबरोबर खाणं आहे का, तर तुम्ही जास्त वाटण वगैरे टाकू शकता। मग मी इथे सुकं बनवणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकलेलं आहे वाटण। त्याच्यानंतर मिक्स करायचं आहे। छान वाटण ही परतवून झालं की त्याच्यानंतर भिजत टाकलेले जे सोडे असतात ना ते 2 ते 3 वेळा मस्त असे वॉश करायचे, जेणेकरून त्यातली घाण सगळी निघून जाईल, आणि त्याच्यानंतरच ते वॉश करून मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि नंतर पुन्हा व्यवस्थित आपण सगळे सोडे जे आहेत ते व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाल्यांची छान अशी कोटिंग यायला पाहिजे त्याच्यावर, तोपर्यंत मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। सुकं जरी बनवायचं असेल तरी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चांगलं शिजवायचं आहे। त्यानंतर ते पाणी थोडंसं शिजवून नंतर आपल्याला आटवायचं आहे, तेव्हाच ते आपलं मस्त असं सुकं होणार आहे, कारण का सोडे जे असतात ते शिजायला टाईम लागतो जरी भिजत टाकले तरी पण। मी इथे थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे, जास्तही गरम नव्हतं पाणी, इथे कोमट पाणी टाकलेलं आहे। त्याच्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता एकजीव करून घेतला ना की त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। बाकी इथे सगळे टाकलेलं आहे। गरम मसाला इथे वरतूनही मी टाकणार नाही आहे किंवा मसाल्यांमध्येही टाकलेलं नाही आहे, कारण का जेव्हा आपण ते वाटण गोड वाटण जे असतं ना कांदा खोबऱ्याचं त्याच्यामध्ये गरम मसाला असतो, त्याच्यामुळे वेगळं असं मी टाकलेलं नाही, नाहीतर ते खूपच मग गरम मसाल्याचा फ्लेवर येणार आणि तो खूपच झणझणीत होणार। एक्स्ट्रा असं झणझणीत नको आहे, नॉर्मली आपलं झणझणीत जेवढं खातो ना तेवढं यायचं पाहिजे, त्याच्यामुळे मी गरम मसाला वरतून टाकलेला नाही आहे। थोडंसं पाणी मला कमी वाटलं म्हणून पाणी थोडंसं अजून टाकलेलं आहे, कारण का नंतर ते आपलं शिजवून आटून जाणारच आहे। चवीनुसार मीठ टाकते इथे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि छान त्याला आता लो टू मीडियम फ्लेमवर आपण त्याला शिजवून द्यायचं आहे। एक तर तुम्ही झाकण ठेवून शिजवा किंवा असं शिजवलात तरीही चालेल, मी इथे असं शिजवून घेतलेलं आहे। बघा मस्त अशी तर्री सुटलेली आहे छान ना, आणि सोडेही चांगले शिजले गेलेले आहे। 10 ते 15 मिनिटं छान शिजू दिलेलं आहे लो टू मीडियम फ्लेमवर, आणि यातलं पाणीही आटलेलं आहे। याच्यामध्ये आता चवीनुसार नाही, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी, आणि पुन्हा एकदा मिक्स करूया
की आपलं इथे मस्त असं इथे सुक्कं तयार झालेलं आहे. आता हे गरम गरम आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय ते खूपच म्हणजे सुक्कं बनवलं आहे पण पाणी आहे त्याच्यामध्ये, पण नाही. हे थोडंसं थंड झाल्यानंतर ते मस्त असं घट्टसर होतं आणि ते आपली मस्त अशी सुक्या सोड्याची सुक्की अशी भाजी तयार झालेली आहे. आणि हा आहे याचा फायनल लूक. मस्त प्लेटिंग केलेली आहे आणि हे तुम्ही भाकरीवर तर खरंच तांदळाच्या भाकरीवर खूप भारी लागतो. चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता. अशी आपलं सुक्या सोड्याची भाजी तयार आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.